लढा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। सध्या आपण मुंबईमध्ये आहोत आणि मुंबईमध्ये प्रत्येक चौकात मराठा समाजाकडून विजयाचा गुलाल उधळला गेला आहे। संपूर्ण मुंबईसह नवी मुंबई देखील गुलालानं माखली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय आणि जरांगे पाटलांनी करूनच दाखवलं अशा प्रतिक्रिया आता समाजामधून उमटतायत। रात्री मनोज जरांगे पाटील यांनी काल दुपारी जे निर्णयामध्ये बदल करायला सुचवले होते ते सर्व बदल केल्यानंतर रात्री उशिरा शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आलं। या शिष्टमंडळामध्ये मंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेले बाजीराव चव्हाण, मंगेश चिवटे यांच्यासह आदींचा समावेश होता। या संपूर्ण शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटलांनी दुपारी ज्या सभेच्या दरम्यान दुरुस्त्या सुचवल्या होत्या त्या सर्व दुरुस्त्यांसह GR घेऊन दाखल झालेले होते। या सर्व गोष्टींवर मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत काही वकिलांसह अभ्यासकाच्या टीमनं तब्बल 3 तास अभ्यास केला। 3 तास यावरती संपूर्ण नजर टाकल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी खाली बिल्डिंगच्या खाली येऊन संपूर्ण मराठा समाजासोबत चर्चा केली। असे निर्णय आलेले आहेत आणि या संदर्भात असा निर्णय घेण्यात आलेला असून आपल्याला सरकारनं सर्व GR दिल्याची समाजाला माहिती दिल्यानंतर सरकारला या संदर्भात हा निर्णय जाहीर करायचा का आणि सरकारला तशी माहिती द्यायची का असं मनोज जरांगे पाटलांनी समाजाला विचारलं आणि यानंतर समाजानं होकार दिल्यानंतर एकमतानं निर्णय झाल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटलांनी पहाटे 3:30 वाजता पत्रकार परिषद घेतली आणि जो निर्णय होता तो जाहीर केला। मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय जाहीर करत उद्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मी आंदोलन स्थगित करत असल्याचं सांगितलं। मात्र आंदोलन कुठेही माघार घेतलं नसल्याचं स्पष्ट शब्दात जरांगे पाटलांनी जाहीर केलेलं आहे। यापुढे देखील आमचं आंदोलन सुरू राहील, मात्र सद्यस्थितीला आंदोलन हे स्थगित केल्याची माहिती जरांगे पाटलांनी दिलेली आहे। यामध्ये सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी या ठिकाणी दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड मोठा असा जल्लोष साजरा केला गेला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच अन्य काही मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना GR देण्यात आला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटलांनी सुरू असलेलं उपोषण देखील मागे घेतलं। मात्र आता मराठा समाजाच्या पदरात 70 वर्षानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा विजय पडल्याच्या प्रतिक्रिया समाजामधून व्यक्त केल्या जात आहेत। मनोज जरांगे पाटलासोबतच आता राज्य सरकारचे देखील समाजानं या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आज मुंबई जी आहे, नवी मुंबई जी आहे ती गुलालानं माखल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। लढा न्यूज ब्युरो रिपोर्ट, मुंबई।